चला तर मित्रांनो, आज आपण संक्रांती स्पेशल लाडू बनवणार आहोत तिळाचे। तर त्याकरता मी ते अर्धा किलो शेंगदाणे घेतले आहे। छानपैकी ते खरपूस भाजून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि थोडंसं असं जाडसर त्याला वाटून घेतलेलं आहे। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे शेंगदाणे भाजून घ्यायचे आहे छानपैकी आणि वाटून घ्यायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, मी इथे अर्धा किलो तीळ सुद्धा घेतलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे मी अर्धा किलो तीळ घेतलेले आहेत। ते पण छानपैकी मी असे भाजून घेतलेले आहे थोडे खरपूस होईपर्यंत। तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपल्याला इथे तीळ सुद्धा भाजून घ्यायचे आहेत। त्यानंतर मित्रांनो, आता मी इथे अर्धा किलो गूळ सुद्धा घेतलेला आहे। मी इथे बारीक कट केलेला आहे, तुम्ही बघू शकता। आता मी या गुळाचा पाक करून घेणार आहे। तर मित्रांनो, इथे मी कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे गरम व्हायला। छान गरम झालेला आहे। जो आपला गुळ आपण कट करून घेतला होता तो सुद्धा आता मी इथे पाण्यामध्ये टाकलेला आहे। आता आपण हे पाक तयार करून घेऊया। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता इथे किती छान आता आपला पाक तयार होतोय। तर मित्रांनो, इथे आपल्याला एक तारी पाक झाला पाहिजे। तर इथे छानपैकी आता आपला पाक झालेला आहे। एक तारी पाक इथे तयार झालेला आहे आपला, आपण बघू शकता। त्यांनी छानपैकी लाडू बनले जाते। तर अशा प्रकारे आपल्याला इथे पाक तयार करून घ्यायचा आहे। तर मित्रांनो, आता मी याच्यामध्ये 2 चम्मच तूप टाकून घेते। आता आपण हे छानपैकी असे हलवून घेऊया अजून एकदा। तर मित्रांनो, आता मी इथे शेंगदाणे आणि तीळ घेतलेले आहे। आता मी इथे चवीकरता किंचित मीठ टाकणार आहे। मी इथे थोडंसं मीठ टाकलेलं आहे। आता आपल्याला लागण तसं हा पाक टाकून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता आता मी ते पाक टाकलेला आहे थोडा। आता हे छानपैकी मी आता मिक्स करून घेते। मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता मी छानपैकी इथे मिक्स करून घेतलेला आहे। तीळ आणि शेंगदाणे याच्यामध्ये पाक सुद्धा मी मिक्स करून घेतला आहे। आता मी इथे अजून थोडासा पाक घेतलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे इथे आपल्याला लाडू बांधून घ्यायचे आहेत। हे बघा मित्रांनो, इथे छानपैकी आता आपला लाडू तयार झालेला आहे। आणि मित्रांनो, हे गरम गरमच बांधून घ्यावा लागतात आपल्याला लाडू। तर हे बघा मित्रांनो, हा पण लाडू आपला इथं तयार आहे। अशा प्रकारे आता मी हे सगळे लाडू बांधून घेणार आहे। हे बघा मित्रांनो, हा पण लाडू आपला आता इथं तयार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला वाटल्यास तुम्ही मिक्सर मधनं बारीक करून सुद्धा तिळाचा लाडू बनवू शकता। मी इथे अख्ख्या तिळाचा लाडू बनवलेला आहे। तर हे बघा मित्रांनो, मी इथे अशा प्रकारे लाडू बनवलेले आहे अख्ख्या तिळाचा। तर मित्रांनो, अशा प्रकारे आता इथं मी सगळे लाडू बांधून घेतलेले आहेत तिळाचे। तुम्ही बघू शकता।
आपल्या इथे लाडू तयार आहेत आता खाण्याकरता। तर मित्रांनो, हे बघा इथे आपले छानपैकी आता तिळाचे लाडू तयार आहे खाण्याकरता। तर मित्रांनो, या खायला। तर मी आज संक्रांत असल्यामुळे मी इथे लाडू बनवलेले आहेत, तुम्ही बघू शकता। खूप टेस्टी झालेले आहेत, तर तुम्ही पण या खायला। तर मित्रांनो, तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा, सर्वांना खूप आवडेल। आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसं झालंय, आणि नाही समजल्यास मला कमेंटमध्ये नक्की विचारा। आणि आमच्या असे नवीन व्हिडिओ अपडेट बघण्याकरता आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा।